चार देव आहेत दादानो. पहिला देव सूर्यनारायण आहे, दुसरा देव चंद्र आहे, दोन देव तर अशा आहेत ना गाड्या, ते प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पहिला देव आपली आई आहे आणि दुसरा देव आपला बाप आहे. बस मित्रांनो, या दोन देवाची सेवा करा, बाकीचं कुठंच जाऊ नका, कोणत्याच माळा जपू नका. ज्याला सक्सेसफुल व्हायचे ना, कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल ना, त्यांना आपल्या मायबापाची सेवा करा. इकडच्या पेक्षा इकडं लवकर महत्व कळतं बरं मायबापांचं. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, बंगल्याच्या वट्ट्यावरती म्हातारे मायबाप बसलेले असतील ना, तरच किंमत आहे दादा तुमच्या बंगल्याला. ज्या दिवशी तुमचे म्हातारे मायबाप मरून गेलेले असतील ना, त्या दिवशी गेली दादा तुमच्या बंगल्याची शोभा. तुमची म्हातारी आई, आपली आई वाट्यावर बसलेली असू द्या ना, आणि दादा तुम्ही तुमची मोटरसायकल चालू करून निघा. जोपर्यंत गाडी दिसत असते ना, तोपर्यंत म्हातारी तुमच्याकडे पाहत असते. हा तुमच्या आमच्या करता आशीर्वाद आहे दादा. म्हणून जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत आपल्या आईचं ऐकायचं, बाईचं नाही ऐकायचं. मी अनुभव घेतोय, तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही किती वाजता घरी जा, घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दरवाजा वाजवण्याची वेळ येत नाही. तुमच्या गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर तुमचा दरवाजा खुलला राहतो. मी आईला सांगत असतो, अगं आई तू झोपून घेत जा, प्रवास असतोय, उशीर होतो. आई म्हणते, राजा मी जर झोपले तर मी आईच कसली. जोपर्यंत आईला तिचं बाळ दिसत नाही ना, तोपर्यंत तिला झोप लागत नाही. तिचं नाव आई आहे सज्जना. इतकं प्रेम करत असते ना आपल्या मुलावरती. म्हणून जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत आपल्या आईचं ऐकायचं, बाईचं नाही ऐकायचं. तुम्ही निघाल्यानंतर जी जी किचन मधून बाहेर येत नाही दादा, तिचा सल्ला घेण्यासाठी तुम्ही आतमध्ये जातात. म्हणून जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईचं ऐकायचं, बाईचं नाही ऐकायचं दादा. फार प्रेम असतं आईचं. आईचं महत्व फार आहे हो दादा. ज्याला आई नाही ना त्याला विचारा, ज्याला बाप नाही ना त्याला विचारा. नंतर तुम्ही किती आई आई आणि किती बाबा बाबा केलं ना, नाही भेटणार राजा हो तुम्हाला परत कधी. फार महत्व आहे दादा हो मायबापांचं. या अकोला जिल्ह्यामध्ये केळी नावाचं गाव आहे. आदिवासी समाजाचा मुलगा बिबट्या वाघानं पळवलाय. ती 9 वारी पातळ नेसलेली माय, 17 ठेगळाचं लुगडं घातलेलं आहे आणि वाघाच्या मागं पळते. वाघाच्या तोंडात मान आहे, आईच्या हातात मांड्या आहेत. सज्जना हो, जे आपल्या मुलाकरता मरण पत्करते ना दादा, तिला आई म्हणतात. दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलून घेतात, रामभाऊ काय करायचं, काय झालं डॉक्टर? एकतर तुमचा मुलगा जगेल, नाहीतर तुमची पत्नी जगेल. त्यावेळेस निर्भीडपणानं उत्तर देऊन टाकतो बाप, डॉक्टर साहेब मुलगा मेला तरी चालेल, पण माझी पत्नी वाचली पाहिजे. तोच डॉक्टर आतमध्ये जातो, ताई काय करू, काय झालं? एकतर तुम्ही जगाल, नाहीतर तुमचा मुलगा जगेल. कुठून डॉक्टर झालो आणि धर्म संकटात पडलो. त्यावेळेस ती माय म्हणते, डॉक्टर ऐकाल का हो तुम्ही माझं? काय ताई ऐकाल का हो? काय ताई? डॉक्टर मी मेले तरी चालेल, पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नये. जी स्वतः मरण पत्करते ना दादा आपल्या लेकरासाठी, तिला आई म्हणतात. आईच्या हातात मांड्या आहेत, वाघाच्या तोंडात मान आहे, आपल्या लेकराच्या पाठीमागे पळते. कल्पना करा सज्जना हो, वाघाचा आणि आईचं अंतर किती असेल. पण जी आपल्या लेकरा करता मरण पत्करते ना दादा, वाघाच्या मागं पळते. वाघाने नरड दाबलं, मुलगा मरण पावला, वाघाच्या तोंडातून मान सुटली दादा, पण आईच्या हातातून मांड्या सुटल्या नाहीत. बापाला कळालं, झेपल एवढा दगड उचलला आणि त्या वाघाच्या मागं पळू लागला. वाघाने डरकाळी फोडली तर बापाच्या हातातला दगड खाली पडला दादा, पण आईच्या हातातल्या मांड्या सुटल्या नाहीत, त्या अजून जशाच्या तशा आहेत. जे आपल्या लेकरा करता मरण पत्करते ना दादा, तिला आई म्हणतात.